Dear friends, next article is process of pollination. पोलन ग्रेन इथं अँथर मध्ये तयार होतात. अँथर मधले पोलन ग्रेन स्टिग्मा पर्यंत पोचण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो पॉलिनेशन. So transfer of pollen grain from anther to stigma of same flower or another flower of same plant or different plant, that is pollination. शेवटी अँथर मध्ये तयार झालेले पोलन ग्रेन स्टिग्मा पर्यंत मग त्याच फ्लावरच्या किंवा त्याच प्लांटच्या दुसऱ्या फ्लावरच्या किंवा दुसऱ्या प्लांटच्या सेम किंवा डिफरंट स्पीसीजच्या स्टिग्मावर पोचणे म्हणजे पॉलिनेशन. अत्यंत महत्वाची प्रोसेस अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म मध्ये आहे पॉलिनेशन. आता या पॉलिनेशनचे दोन मेन टाइप येतात. एक आहे सेल्फ पॉलिनेशन, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम एंथर टू स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर और अनदर फ्लावर ऑफ सेम प्लांट. इट इज कॉल्ड एज सेल्फ पॉलिनेशन or it is also called as autogamy. And second type is cross pollination or allogamy. म्हणजे transfer of pollen grain from anther to stigma of different plants of different species or same species. जर ही प्रोसेस दोन वेगळ्या प्लांट मध्ये होत असेल तर क्रॉस पॉलिनेशन, आणि एकाच प्लांट मध्ये होत असेल तर सेल्फ पॉलिनेशन असं पण म्हणता येईल. याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशनचे टाइप सुरुवातीला आपण पाहू. त्यामध्ये दोन टाइप येतात. आता हा टाइप इथं कन्सिडर करायचा नाही आहे. ऑटोगॅमी अँड गेटोनोगॅमी. सो सेल्फ पॉलिनेशन हॅज टू मेन टाइप्स लाईक ऑटोगॅमी अँड गेटोनोगॅमी. जर या फ्लावरच्या अँथर मध्ये तयार झालेले पोलन ग्रेन याच फ्लावरच्या स्टिग्मावर पडत असतील तर ऑटोगॅमी म्हणायचं. एक्झाम्पल मिरॅबिलिस. आणि या फ्लावरच्या अँथरचे पोलन ग्रेन त्याच प्लांटच्या दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावर पडत असतील तर गेटोनोगॅमी असं आपण म्हणतो. आणि गिटॉन म्हणजे नेबर म्हणजे शेजारी. जसं मेज मध्ये आपण पाहिलं मका, मेल फ्लावर्स आणि फिमेल फ्लावर्स सेपरेट आहेत. इथं मेल फ्लावर डेव्हलप होतात यामध्ये, आणि आपण जे कणीस पाहतो ते अगोदर फिमेल फ्लावर तिथं आहेत. आता इथले पोलन ग्रेन याच ठिकाणी पडणार. लॉंगेस्ट स्टाईल कोणाची तर मका, मेज. इथले पोलन ग्रेन इथंच पडले तर दोन वेगळ्या फ्लावर मध्ये प्रोसेस झाली पण एकाच प्लांट मध्ये झाली, म्हणून त्याला गेटोनोगॅमी असं आपण म्हणतो. मॉर्फॉलॉजिकली जरी हे क्रॉस पॉलिनेशन असलं तरी जेनेटिक पॉइंट ऑफ व्ह्यूनं सेल्फ पॉलिनेशनच आहे. इकॉलॉजिकली सेल्फ
क्रॉस पॉलिनेशन जरी असलं तरी जेनेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू न हे सेल्फ पॉलिनेशन आहे. ज्याप्रमाणे सेल्फ पॉलिनेशनचे 2 टाईप आहेत, ऑटोगॅमी, या फ्लावरच्या अँथर मधले तयार झालेले पोलन ग्रेन याच फ्लावरच्या स्टिग्मावर जाऊन पडणे म्हणजे ऑटोगॅमी. 100% सेल्फ पॉलिनेशन होणार. मिरॅबिलिस हे याचं एक्झाम्पल आहे. मिरॅबिलिस असेल, वायोला असेल, ऑक्झॅलिस असेल, कॉमेलिना असेल. आता कॉमेलिनामध्ये म्हटलं तर कॉमेलिनामध्ये अंडरग्राउंड फ्लावर्स आहेत, त्यांना क्लिस्टोगॅमस फ्लावर म्हणायचं. सेल्फ पॉलिनेशन शिवाय पर्यायच नाही. पण चास्मोगॅमस फ्लावर वरच्या ब्रांचेस वरती ओपन फ्लावर आहेत, चास्मोगॅमस फ्लावर, त्याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशनचे चान्सेस आहेत. इथं क्लोज फ्लावर, ओपन फ्लावर, दोन्ही प्रकारचे फ्लावर इथं तुम्हाला दिसतात. इथं बघा चास्मोगॅमस आणि क्लिस्टोगॅमस दोन्ही फ्लावर आहेत कॉमेलिनामध्ये. ऑटोगॅमी, आता चास्मोगॅमी म्हटलं तर तिथं दे आर सिमिलर टू फ्लावर्स ऑफ अदर स्पीसीज, एक्सपोज, अँथर अँड स्टिग्मा, क्रॉस पॉलिनेशनचे चान्सेस तिथं आहेत. आणि क्लिस्टोगॅमस फ्लावर असतील, क्लोज फ्लावर आहेत ना, बायसेक्शुअल आहेत, कधीच ओपन होत नाहीत, जमिनीतच असतात क्लिस्टोगॅमस फ्लावर. सेल्फ पॉलिनेशन शिवाय कुठलाही पर्याय नाही, कारण दोन्ही सेक्स ऑर्गन एकाच वेळी मॅच्युअर होतात. होमोगॅमी, बायसेक्शुअलिटी आहे आणि क्लोज फ्लावर आहेत. सेल्फ पॉलिनेशन 100% इथं होणारच. क्लिस्टोगॅमी लीड्स टू इनब्रीडिंग डिप्रेशन. विचारला जाईल क्वेश्चन, लक्षात असू द्या. त्यानंतर गिटोनोगॅमी. गिटोनोगॅमी म्हणजे शेजारी एकाच प्लांटच्या 2 फ्लावर मध्ये या फ्लावरच्या मधले पोलन ग्रेन त्याच्या शेजारच्या फ्लावर वरती त्याच प्लांटच्या पडत असतील तर गिटोनोगॅमी आपण म्हणतो. मेज मध्ये आपण पाहिलंय, मेज मध्ये पाहिलंय, इतरही आणखी प्लांट मध्ये आपण गिटोनोगॅमी पाहू शकतो. फंक्शनली क्रॉस पॉलिनेशन आहे, पण जेनेटिकली विचार केला तर ते सेल्फ पॉलिनेशन आहे गिटोनोगॅमी. क्वेश्चन मे बी आस्क. त्यानंतर क्रॉस पॉलिनेशनचे टाइप्स, झेनोगॅमी आणि हायब्रिडायझेशन. क्रॉस पॉलिनेशनचे टाइप्स, एक आहे झेनोगॅमी आणि दुसरा आहे हायब्रिडायझेशन. जर ही प्रोसेस 2 प्लांट मध्ये होत असेल एका स्पीसीजच्या तर त्याला आपण झेनोगॅमी म्हणतो, आणि 2 वेगळ्या स्पीसीज मध्ये होत असेल तर हायब्रिडायझेशन. क्रॉस पॉलिनेशन मध्ये 2 वेगळ्या प्लांट मध्ये प्रोसेस होते, एका स्पीसीजचे असतील तर झेनोगॅमी, 2 वेगळ्या स्पीसीज मध्ये होत असेल तर हायब्रिडायझेशन म्हणतो आपण. असे सेल्फ आणि क्रॉस पॉलिनेशनचे टाइप्स आहेत. आता या दोन्ही प्रकारच्या पॉलिनेशनचे ॲडव्हांटेजेस आणि डिसॲडव्हांटेजेस आहेत. एकाचे ॲडव्हांटेजेस आणि डिसॲडव्हांटेज आपण स्टडी करणार आणि बरोबर त्याच्या रिव्हर्स मध्ये दुसऱ्याचे ॲडव्हांटेजेस डिसॲडव्हांटेजेस आहेत. सेल्फ पॉलिनेशनचे ॲडव्हांटेज बघा. ऑटोगॅमी डज नॉट डिपेंड्स अपॉन एक्सटर्नल एजन्सीज फॉर पॉलिनेशन.
हे प्लांट दुसऱ्या एजन्सीवर अवलंबून नाहीत, कारण दुसऱ्यावर अवलंबून म्हणजे तो एजंट मिळाला तर पॉलिनेशन होणार. सो इट इज अ शुअर मेथड. There is no expenditure of energy for production of bright colors, nectar, fragrance, etc. मोठ्या प्रमाणावर पोलन ग्रेन पण तयार करावे लागत नाहीत आणि जेनेटिकली प्युअर व्हरायटीज यामध्ये प्रोड्यूस केले जातात. ही इकॉनॉमिकल मेथड आहे बिकॉज देर इज नो वेस्टेज ऑफ पोलन ग्रेन्स. आणि ही शुअर मेथड आहे. देर इज अ लेस चान्स ऑफ फेल्युअर. शुअर आहे. एकाच फ्लावर मध्ये होणार असेल तर होणारच ना, शुअरच आहे ती. हे जसे फायदे आहेत तसे डिसएडवांटेजेस सुद्धा आहेत. कंटिन्यू सेल्फ पॉलिनेशन फॉर्म्स वीक प्रोजेनीज अँड ससेप्टेबल टू डिसीजेस अँड रिड्यूस जेनेटिकली वेगर. सेल्फ पॉलिनेशन सेल्फ पॉलिनेशन सेल्फ पॉलिनेशन त्यामुळे पुढची पिढी वीक, आणखी वीक, आणखी वीक, आणखी वीक होत जाते. लिटल व्हेरिएशन्स और नो व्हेरिएशन्स आर पॉसिबल. इट प्रोड्यूसेस लेस नंबर ऑफ सीड्स अँड लेस व्हायबल. डिझायरेबल कॅरेक्टर्स आर नॉट इंट्रोड्यूस्ड और देर इज नो चान्स टू एलिमिनेट एनी अनडिझायर्ड कॅरेक्टर. एखादी बॅड कॅरेक्टर निघून जायचा चान्स पण नाही, एखादी चांगली कॅरेक्टर ऍड व्हायचा चान्स पण यामध्ये नाही. असे याचे डिसएडवांटेजेस आहेत. आता व्हेरिएशनच होत नाहीत म्हटल्यावर इव्होल्यूशन पण होत नाही. इट डज नॉट लीड्स टू इव्होल्यूशन. याच्या उलट आता क्रॉस पॉलिनेशनचं पहा. आता सेल्फ पॉलिनेशनचे आणखी बघा. प्लांट becomes less resistant to disease and less adapted to environmental condition. New varieties cannot be obtained due to absence of variation. Percentage of seed germination is low. Does not help in evolution. आता क्रॉस पॉलिनेशनचे फायदे तोटे बघा. त्याचे फायदे याच्या तोट्याशी संबंधित आहेत आणि त्याचे तोटे याच्या फायद्याशी संबंधित. It produces large number of healthy, strong offspring, show better vigor, which are better adapted in climatic conditions. It produces large number of viable seeds. Large number of variations are possible. Desirable characters can be improved and helps in evolution. Disease resistant variety can be obtained. Increase genetic variation and adaptability. Improved varieties can be obtained by selective cross fertilization. म्हणजे व्हेरिएशन होतात मोठ्या प्रमाणावरती, पुढचे जनरेशन स्ट्रॉंग तयार होतात जेनेटिकली आणि इव्होल्यूशनची प्रोसेस सुद्धा यांच्यामध्ये होते. यामध्ये एखादी बॅड कॅरेक्टर निघून जायचा पण चान्स आहे, एखादी चांगली कॅरेक्टर ऍड व्हायचा पण चान्स आहे. आता डिसएडवांटेज, त्याचे ऍडव्हांटेजेसशी कंपेअर करायचं. प्लांट डिपेंड्स अपॉन एक्सटर्नल एजन्सीज फॉर पॉलिनेशन. देर इज एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी इन प्रोड्युसिंग ब्राईट कलर्स, नेक्टर, फ्रॅग्रन्स एक्सेट्रा. देर इज अ वेस्टेज ऑफ पोलन ग्रेन्स. एनर्जीचा वेस्टेज आहे, पोलन ग्रेन मोठ्या प्रमाणावर बनवावे लागतात. न्यू अनडिझायरेबल कॅरेक्टर्स मे बी इंट्रोड्यूस्ड. इट इज नॉट शुअर मेथड. प्युअर लाईन व्हरायटीज आर नॉट ऑब्टेन्ड. प्युअर लाईन व्हरायटीज बनत नाहीत. सो दीज आर ॲडव्हांटेजेस अँड डिसएडव्हांटेजेस ऑफ पॉलिनेशन. त्यानंतर नेक्स्ट आर्टिकल आहे एजन्सीज ऑफ पॉलिनेशन. हे पोलन ग्रेन जे अँथर मध्ये तयार झालेले आहेत तिथून ते स्टिग्मा पर्यंत पोहोचवण्यासाठी
क्रॉस पॉलिनेटेड प्लांट मध्ये एक्सटर्नल एजन्सीची आवश्यकता आहे. The pollinating agencies are of two types, like abiotic and biotic agents. अबायोटिक मध्ये विंड, वॉटर आणि बायोटिक मध्ये इन्सेक्ट असतील, बर्ड असतील, बॅट असतील, इतर ॲनिमल्स असतील. फर्स्ट, विंड. When flowers are pollinated by wind, it is called as anemophily. त्याला आपण anemophily म्हणतो. वाऱ्यामार्फत पॉलिनेशन होण्यासाठी कोणकोणते मॉडिफिकेशन पाहिजेत? Flowers are small but they are produced in very very large number. त्यानंतर फ्लावर्स डू नॉट हॅव अट्रॅक्टिव्ह कलर्स. नेक्टर नाही, फ्रॅग्रन्स नाही. इथं छोटे छोटे पण मोठ्या प्रमाणावर फ्लावर्स डेव्हलप झालेले आहेत. नॉन अट्रॅक्टिव्ह आहेत. नेक्टर नाही, फ्रॅग्रन्स नाही. Pollen grains are produced in large number. Anthers are versatile. असे versatile anthers असतात. थोडी वाऱ्याची झुळूक आली तरी anthers delicate असल्यामुळे गळून पडतात. Pollen grains are produced in large number. They are light in weight, dry, smooth. Dry आणि smooth आहे. पोलन डस्ट म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावरती पोलन ग्रेन तयार होत असतात. स्टिग्मा जसा आहे, इथं स्टिग्मा कसा आहे? समजा ओरी आहे, हे बायफिड, अशा हेरी फिदरी स्टिग्मा. अशा प्रकारचे जर अडॅप्टेशन असतील तर त्याच्यामध्ये विंड पॉलिनेशन नक्की होणार. नक्की होणार. फ्लावर्स प्रोड्यूस लार्ज अमाउंट ऑफ पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन्स आर लाइट इन वेट, नॉन स्टिकी. दे आर ऑफन वेल एक्सपोज्ड. स्टॅमेन्स कसे आहेत? वर्साटाइल अँथर्स आहेत. फिदरी स्टिग्माय, लार्ज स्टिग्माय. हे मॉडिफिकेशन असतील तर अशा प्रकारच्या प्लांटमध्ये बघा वाऱ्यामार्फत पॉलिनेशन नक्की 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 होत आहे. ॲनिमोफिली. जिम्नोस्पर्म मध्ये फक्त ॲनिमोफिली होती. अँजिओस्पर्म मध्ये पॉलिनेटिंग एजंट्स भरपूर आहेत. त्यानंतर वॉटर. When flowers are pollinated by water, it is called as hydrophily. It is quite rare, limited to 30 genera, mostly monocot. Hydrilla, Vallisneria, Zostera यांच्यामध्ये अशा प्रकारचं पॉलिनेशन आहे. आता इथं जर पाहिलं तर मेल आणि फिमेल फ्लावर वेगळे आहेत. मेल फ्लावर इथून रिलीज केले पाण्यावर तरंगत ते फिमेल फ्लावर कडे अट्रॅक्ट होतात. फिमेल फ्लावर मध्ये बघा हे बेंडिंग त्याचा जो स्टॉक आहे तो बेंडिंग आहे. या फिमेल फ्लावर भोवती सगळ्या बाजूनं मेल फ्लावर जमा होतात. युनिसेक्शुअल आहेत. रिप्रोडक्टिव्ह सगळे फ्लावरचे पार्ट अनवेटेबल आहे. वॅक्सी कोटिंग आहेत. पोलन ग्रेन वरती सुद्धा वॅक्सी कोटिंग आहे. पोलन ग्रेन मध्ये एअर सॅक असतात, एअर कॅव्हिटीज असतात आणि त्या एअर कॅव्हिटीज मुळे पोलन ग्रेन पाण्यावर तरंगू शकतात. स्टिग्मा याचा स्टिकी असणार. जर ही प्रोसेस
सरफेस लेवलला वॉटरच्या झाली तर त्याला इपिहायड्रोफिली आपण म्हणतो, आणि पाण्यामध्ये खोल झाली तर हायपोहायड्रोफिली असं आपण म्हणतो. आता व्हॅलिस्नेरियामध्ये इपिहायड्रोफिली आहे आणि झोस्टेरामध्ये हायपोहायड्रोफिली आहे. त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटी, पोलन ग्रेनची ग्रॅव्हिटी स्पेसिफिक असते. Pollen grains are most of the water pollinated species are mucilaginous covering protect from wetting. Not all the aquatic use hydrophily. Most of the aquatic plant water hyacinth असेल, water lily हे इन्सेक्टच्या द्वारे पॉलिनेशन करतात. इन्सेक्टच्या द्वारे पॉलिनेशन करतात. पहा, इपिहायड्रोफिली आणि हायपोहायड्रोफिली. इट इज अ मोर कॉमन, लेस कॉमन आहे. व्हॅलिस्नेरिया डायोसियस आहे, सबमर्ज्ड आहे. मेल प्लांट प्रोड्युसेस लार्ज नंबर ऑफ फ्लावर्स अराउंड द फिमेल फ्लावर्स विथ 3 tepals and opens over the surface of water. Female plant bears female flowers less in number compared to male plant and pedicels bring them on water surface. Pedicel वरती आणतं ते. स्टिग्मा लार्ज आहे, स्टिकी आहे, ट्रायफिड आहे. फ्लावर्स, the male flowers surround the female flowers and undergo anthesis or opening, due to which pollen grains are deposited on stigma of female flower and pollination takes place. झोस्टेरामध्ये हायपोहायड्रोफिली आहे. मराईन सबमर्ज्ड प्लांट आहेत. निडल लाईक पोलन ग्रेन्स आहेत. विदाउट एक्झाइन आहे. 1500 मायक्रॉन. दे हॅव स्पेसिफिक ग्रॅव्हिटी as that of water. Pollen grains can float below the surface of water and reach the stigma. They coil around and germinate immediately. तर अशा प्रकारे इपिहायड्रोफिली आणि हायपोहायड्रोफिली आहे. अबायोटिक नंतर पुढचे एजंट्स आहेत बायोटिक एजंट्स. आणि सर्वात महत्वाचा बायोटिक एजंट आहे इन्सेक्ट. मोस्ट कॉमन एजंट ऑफ पॉलिनेशन इन्सेक्ट. एकतर अर्थ वरती सर्वात मोठा ग्रुप आहे तो इन्सेक्ट, आणि हाच आहे सर्वात कॉमन पॉलिनेटिंग एजंट. मोर दॅन 70% प्लांट फॅमिलीज आर एंटामोफिलस. एंटामोफिलस आहेत. आता इन्सेक्ट द्वारे पॉलिनेशन व्हावं. When flowers are pollinated by insect, it is called as entomophily. त्याला आपण म्हणतो एंटामोफिली. मग इन्सेक्ट द्वारे पॉलिनेशन व्हावं याच्यासाठी त्या फ्लावर मध्ये कोणकोणते मॉडिफिकेशन पाहिजेत. फ्लावर्स आर लार्ज अँड कॉन्स्पिक्युअस. मोठे मोठे फ्लावर आणि दिसतील अशा ठिकाणी अरेंज करणे. इन्सेक्ट म्हणणार आम्हाला दिसले पाहिजेत लांबनं, दूरवरनं आम्हाला दिसले पाहिजेत. त्यानंतर फ्लावर्स आर अट्रॅक्टिव्ह और ब्राईटली कलर्ड. आम्हाला चांगले चांगले कलर पाहायला आवडतात, त्यामुळं ब्राईट कलर्स पाहिजेत. आम्हाला तिथं आल्यानंतर आमची भोजनाची व्यवस्था पाहिजे. प्रेझेन्स ऑफ नेक्टर विच इज अ फूड ऑफ इन्सेक्ट. भरपूर आम्हाला भोजनाची व्यवस्था पाहिजे. आम्हाला येताना आणखी चांगलं वाटावं म्हणून अट्रॅक्ट होण्यासाठी चांगला स्मेल पाहिजे. फ्रॅग्रन्स, सुगंध असला पाहिजे त्याला पर्टिक्युलर टाईपचा. आणि तुमचे पोलन ग्रेन
रफ किंवा स्पायनी पाहिजेत, कारण तिथं आल्यानंतर आम्ही आमचा भोजनाचा कार्यक्रम सुरू असताना तुमचे पोलन ग्रेन आमच्या बॉडीला चिकटले पाहिजेत. आम्ही नाही म्हणणार की आमची चांगली व्यवस्था केली काय तुम्ही, तुमचे कुठं आहेत पोलन ग्रेन आणि कुणावर पोचू, आम्ही करणार नाही. प्रत्येक ठिकाणी निमंत्रण भोजन हा आमचा दिवसभराचा कार्यक्रम आहे. पण या कार्यक्रमामध्ये तुमचे पोलन ग्रेन आमच्या बॉडीला चिकटले पाहिजेत. असे पोलन ग्रेन रफ किंवा स्पायनी करा आणि दुसऱ्या फ्लावरवर गेल्यानंतर त्या फ्लावरचा स्टिग्मा रफ किंवा स्टिकी करा, ते पोलन ग्रेन आपोआप चिकटतील. आणि मग असे मॉडिफिकेशन असतील तर मग इन्सेक्टद्वारे पॉलिनेशन होणार. त्यानंतर आता इथं मॉथ म्हणजे अमोरोफायलस टॉलेस्ट फ्लावर 6 फूट उंचीचं अमोरोफायलस इकडं आहे आणि हे युका. मॉथ स्पीसीज अँड युका कॅनॉट कम्प्लीट देअर लाईफ सायकल विथ इच अदर. मॉथ काय करणार, एक डिपॉझिट करणार लॉक्युला ऑफ ओरीमध्ये. फ्लावर्स गेट पॉलिनेटेड बाय मॉथ, लार्वी कम्स आउट ॲट एग अँड सीड स्टार्ट डेव्हलपिंग. Many insects consume pollen grain nectar without bringing about pollination. They are called as pollen robbers. काही इन्सेक्ट, आता आपल्याकडे माणसं नाहीत कच्च्याला, काही इन्सेक्ट काय करतात, नुसताच नेक्टर खातात, फक्त नेक्टर खातात पण पॉलिनेशन करतच नाही. त्याला आपण नेक्टर रॉबर म्हणतो, पोलन रॉबर म्हणतो. When flowers are pollinated by bird, it is called as ornithophyly. बर्ड मार्फत पॉलिनेशन होण्यासाठी कोणकोणते मॉडिफिकेशन पाहिजेत? फ्लावर्स लार्ज पाहिजेत, कॉन्स्पिक्युअस पाहिजेत, परंतु फ्लावरला सेंट नसला तरी चालतो, नेक्टर भरपूर पाहिजे. पुअर सेन्स ऑफ स्मेल असतो बर्डला, त्यामुळे नेक्टरचा विशेष नाही उपयोग काही. फ्लावर्स लार्ज आहेत, दे आर ब्युटिफुली विथ कलर कॉन्ट्रास्ट कलर याला आवडतात. करोला मे बी ट्युब्युलर फनेल लाईक बिग्नोनियामध्ये. इथं बघा ट्युब्युलर आहे, करोला ट्युब्युलर आहे. आणि त्या पक्षाची चोच तिथपर्यंत पोचली पाहिजे, त्याच्यासाठी करोलाचं मॉडिफिकेशन झालं पाहिजे. प्रेझेन्स ऑफ कोपियस अँड म्युसिलॅजिनस नेक्टर, पोलन ग्रेन्स आर स्टिकी, अडेअर टू बॉडी ऑफ इन्सेक्ट. अशा प्रकारच्या प्लांटमध्ये बर्ड मार्फत पॉलिनेशन होणार. त्यानंतर when flowers are pollinated by bat, it is called as chiropterophily. बॅट मार्फत पॉलिनेशन व्हायचं असेल, बॅट हा नॉक्टर्नल ॲनिमल आहे, त्यामुळं फ्लावर सुद्धा कसे पाहिजेत, नॉक्टर्नल, नाईट ब्लूमिंग, रात्री उमलणारे पाहिजेत. फ्लावर कसे पाहिजेत, लार्ज नंबर ऑफ स्टॅमेन्स, कोपियस अँड म्युसिलॅजिनस नेक्टर. फ्लावर कसे पाहिजेत, पांढऱ्या कलरचे पाहिजेत, कारण रात्री फारसं दिसत नाही आहे. आणि टफ पाहिजेत, नाहीतर बॅट बसला फ्लावर गळून पडलं काय उपयोग आहे. दे कॅरी पोलन ग्रेन्स लॉंग डिस्टन्स अबाउट 30 to 50 किलोमीटर्स, लांब नेतात हे पोलन ग्रेन्स. बॉहेनिया, अँथोसिपॅलस, कडंब, कायजेलिया, पिनाटा, सॉसेज ट्री वगैरे, अडनसोनिया वगैरे प्लांट त्याच्यामध्ये आहेत. आणि या फ्लावरमध्ये स्पेसिफिक असा रोटिंग फ्रूट सारखा, कुजलेल्या फळासारखा वास त्याचा वेगळा असला पाहिजे, त्याच्यामुळे बॅट अट्रॅक्ट होणार. आणि त्यांना भरपूर नेक्टर पाहिजे, भरपूर त्यात पोलन ग्रेन पण पाहिजेत. कारण आणि टफ पाहिजेत फ्लावर्स, पांढऱ्या कलरचे पाहिजेत, नाईट ब्लूमिंग पाहिजेत, कारण रात्री ॲक्टिव्ह असणारा ॲनिमल आहे. अशा प्रकारे चिरोप्टेरोफिलस आहे. त्यानंतर जर फ्लावर स्नेक मार्फत पॉलिनेशन झालं तर ऑफिओफिलो म्हणायचं, सँडल आणि मायकेलिया सापामार्फत पॉलिनेशन होतं. व्हेन फ्लावर्स आर पॉलिनेटेड बाय
स्नेल, इट इज कॉमन इन डिप्टेरा लॅमना, त्याच्यामध्ये स्नेल मार्फत पॉलिनेशन होत आहे. When flowers are pollinated by ants, it is called as मेरिमॅकोफिली. लिच असेल, मायमोसा असेल, त्याच्यामध्ये अंट्स मार्फत पॉलिनेशन होतं. When flowers are pollinated by animals, झूफिली आपण म्हणतो. असे पॉलिनेशनच्या प्रोसेससाठी वेगवेगळे एजंट्स यूज केले जातात. So these are various agencies of pollination generally necessary in cross-pollinated plants. Thank you very much. Dear friends, next article is modifications to achieve the particular type of pollination, that is contrivances of pollination. Contrivances of self pollination म्हणजे सेल्फ पॉलिनेशनच व्हावं यासाठी केले गेलेले मॉडिफिकेशन्स, ज्याच्यामध्ये बायसेक्शुअलिटी, होमोगॅमी मिरॅबिलिस मध्ये आहे. होमोगॅमी म्हणजे दोन्ही सेक्स ऑर्गन एकाच वेळी मॅच्युअर होत असतील आणि फ्लावर बायसेक्शुअल असतील तर निश्चित सेल्फ पॉलिनेशन होणार. कॉमेलिनामध्ये क्लिस्टोगॅमस फ्लावर आहेत, बर्ड पॉलिनेशन आहेत, तर असे काही मॉडिफिकेशन सेल्फ पॉलिनेशन अचीव करण्यासाठी आहेत. इथं आपण आउटब्रीडिंग डिव्हायसेस म्हणजे क्रॉस पॉलिनेटेड प्लांट मध्ये निश्चित क्रॉस पॉलिनेशनच व्हावं, सेल्फ पॉलिनेशन होऊ नये याच्यासाठी मॉडिफिकेशन्स म्हणजे आउटब्रीडिंग डिव्हायसेस. जसं पहिलं एक्झाम्पल आहे युनिसेक्शुअलिटी. जसं पपईमध्ये मेल प्लांट वेगळं आहे, फिमेल प्लांट वेगळं आहे, डायोसियस आहे आणि त्यामुळं निश्चित क्रॉस पॉलिनेशन होणार, सेल्फ पॉलिनेशन यामध्ये पॉसिबल नाही. सो युनिसेक्शुअलिटी इज अ मोस्ट इम्पॉर्टंट आउटब्रीडिंग डिव्हाइस ऑफ क्रॉस पॉलिनेशन. परंतु जर फ्लावर बायसेक्शुअल असेल आणि सेल्फ पॉलिनेशन नसेल होऊ द्यायचं, कारण बायसेक्शुअलिटी फेवर्स दी सेल्फ पॉलिनेशन, म्हणजे बायसेक्शुअल असेल आणि क्रॉस पॉलिनेशन घडवायचं असेल तर काय, डिकोगॅमी. त्याच्यामध्ये सनफ्लावर मध्ये पहा प्रोट्रॅन्डस फ्लावर आहेत, म्हणजे एका फ्लावरचा अँड्रोशियम अगोदर मॅच्युअर असतो एका प्लांटच्या फ्लावरचा, त्याच वेळी दुसऱ्या प्लांटच्या फ्लावरचा गायनोशियम मॅच्युअर असेल तर क्रॉस पॉलिनेशन होईल. अँड्रोशियम अगोदर मॅच्युअर होतो गायनोशियमच्या, त्याला आपण प्रोट्रॅन्ड्री म्हणतो. आणि जर गायनोशियम अगोदर मॅच्युअर होत असेल, मायकेलियामध्ये चाफ्यामध्ये आपण पाहतो, तर प्रोटोगायनी आपण म्हणतो. सो दीज हेल्प्स इन टू अचीव क्रॉस पॉलिनेशन. त्यानंतर हेटेरोस्टिली, जर आपण प्राइम रोज मध्ये पाहिलं तर शॉर्ट स्टाइल्ड फ्लावर्स आहेत, अँथर टॉपला ठेवलेत. लॉंग स्टाइल्ड फ्लावर्स आहेत, अँथर आत ठेवलेले आहेत डीपला, डीप लेवलला. आणि या फ्लावर्सना प्राइम रोज मध्ये या फ्लावर्सना व्हिजिट करणारे जे इन्सेक्ट आहेत त्यांच्या पण माउथ पार्टची लांबी डेफिनेट आहे. म्हणजे शॉर्ट माउथ पार्ट असणाऱ्या इन्सेक्टनी अगोदर इथं व्हिजिट केली तर इथले पोलन ग्रेन त्याच्या बॉडीला लागतील. नंतर लॉंग स्टाइल्ड फ्लावरवर व्हायला व्हिजिट केली तर तिथले पोलन ग्रेन या स्टिग्मावर पडतील. सो शॉर्ट स्टाइल्ड फ्लावर्स and long styled flowers helps to achieve cross pollination.
ज्यांच्या माउथ पार्टची लांबी जास्त आहे त्यांनी इथं अगोदर विजिट केली आणि नंतर इकडं विजिट केली, तर क्रॉस पॉलिनेशन होईल. सो शॉर्ट स्टाइल्ड फ्लावर्स आर पॉलिनेटेड बाय लॉन्ग स्टाइल्ड फ्लावर्स अँड वाइस वर्सा टू अचीव दी क्रॉस पॉलिनेशन. त्यानंतर सेल्फ स्टरिलिटी. ऑर्किड मध्ये सेल्फ स्टरिलिटी म्हणजे काय? समजा हे फ्लावर आहे, जर इथले पोलन ग्रेन इथंच पडले, सेम फ्लावरवर पोलन ग्रेन पडले, तर स्टिग्मा टॉक्सिक केमिकल सिक्रेट करतो आणि त्या स्पीसीजचे दुसऱ्या फ्लावरचे पोलन ग्रेन याच्यावर पडले तर स्टिग्मा शुगरी केमिकल सिक्रेट करतो आणि जर्मिनेशन अलाव करतो. म्हणजे क्रॉस पॉलिनेशन व्हावं यासाठी स्वतःचेच पोलन ग्रेन स्वतःच्याच स्टिग्मावर फ्लावरच्या पडले तर टॉक्सिक केमिकल सिक्रेट करून जर्मिनेशन अवॉइड केलं जातं आणि दुसऱ्या प्लांटचे त्या स्पीसीजच्या पोलन ग्रेन जर पडले तर शुगरी केमिकल सिक्रेट करून जर्मिनेशन अलाव केलं जातं. याला आपण म्हणतो सेल्फ स्टरिलिटी ऑर्किड्समध्ये. ग्लोरिओसामध्ये हार्को म्हणजे बॅरियर्स. बघा इथं हे स्टॅमेन आहेत आणि त्याचा स्टिग्मा इथं वरती आहे. स्टिग्मा पासून स्टॅमेन किंवा अँथर एकमेकापासून दूर ठेवले जातात. बॅरियर्स म्हणजे अडथळा क्रिएट केला, सेल्फ पॉलिनेशन होऊ नये म्हणून अडथळा निर्माण केला म्हणजे क्रॉस पॉलिनेशन होईल. ग्लोरिओसा याला नागफणा कोकणात त्याला म्हणतात. सो इट हेल्प्स टू अचीव दी क्रॉस पॉलिनेशन. So barriers are created for self pollination to achieve the cross pollination. त्यानंतर पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. पहा इथं समजा इथं सेल्फ स्टरिलिटी आहे आणि सेम फ्लावरच्या अँथर मधून सेम फ्लावरच्या स्टिग्मावर पोलन ग्रेन जर पडले तर स्टिग्मा टॉक्सिक केमिकल सिक्रेट करतो. स्टिग्माचं मॉडिफिकेशन ते पोलन ग्रेन रिसीव्ह करण्याच्या फेवरमध्ये नाही. त्याचं हायड्रेशन पण पोलन ग्रेनचं होत नाही. ते डिहायड्रेट होतात आणि तसेच ड्राय राहतात, ते जर्मिनेट होत नाहीत. पण त्या स्पीसीजच्या दुसऱ्या प्लांटचे पोलन ग्रेन जर या स्टिग्मावरती पडले तर स्टिग्मा रिसेप्टिव्ह आहे. त्याचं स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन पोलन ग्रेन रिसीव्ह करण्यासाठी आहे. इट प्रमोट द पॉलिनेशन. सो इट इज अ प्रोसेस इन विच pistil recognize the compatible or incompatible pollen grain. म्हणजे स्वतःच्या स्पीसीजचे दुसऱ्या प्लांटचे पोलन ग्रेन असतील तर ते कंपॅटिबल झाले ना, आणि स्वतःचेच पडले तिथले तिथं तर ते इनकम्पॅटिबल झाले. ते रेकॉग्नाइज करण्यासाठी स्टिग्मामध्ये मॉडिफिकेशन्स असतात. If pollen grains of compatible right type pistil accept and promote the post-pollination event, pollen grain germinate on stigma to produce pollen tube, मेल गॅमेटोफाइट बनणार आणि पुढच्या डेव्हलपमेंटसाठी फेवरमध्ये कंडिशन निर्माण झाली. पण इनकम्पॅटिबल, मग ते स्वतःचे पडलेले असोत किंवा अनवॉन्टेड पोलन ग्रेन्स असोत, असे जर इनकम्पॅटिबल पोलन ग्रेन्स तिथं पडले तर जर्मिनेशन होऊ दिलं जात नाही. स्टिग्मॅटिक सरफेस पण त्याचा बॅरियर क्रिएट करतो, त्याचं हायड्रेशन होत नाही, शुगरी केमिकल सिक्रीट केले जात नाहीत,
जर्मिनेशन होऊ दिलं जात नाही इनकम्पॅटिबल पोलन ग्रेन असतील तर. इनकम्पॅटिबल असेल तर जर्मिनेशन अवॉइड केलं जातं. पहा, इनकम्पॅटिबल रॉंग पोलन ग्रेन जर असेल तर रिजेक्ट करणार स्टिग्मा आणि प्रिव्हेंट द जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन. इन प्लांट शेड पोलन ग्रेन टू सेल्स कंडिशन, जनरेटिव्ह सेल आणि व्हिजिटेटिव्ह सेल, टू सेल कंडिशन आपण स्टडी केलेलंच आहे पूर्वी. हे म्हणजे करेक्ट पोलन ग्रेन असेल तर जर्मिनेशन अलाव करणार आणि रॉंग पोलन ग्रेन असेल तर अवॉइड करणार जर्मिनेशन. त्याला आपण पोलन पिस्टिल इंटरॅक्शन म्हणतो. आता इथं याचंच एक एक्झाम्पल तुम्हाला MCQ यावरती विचारला जातो, म्हणून हे एक्झाम्पल इथं स्टडी करणं गरजेचं आहे. इथं जो स्टिग्मा आहे तो आहे S1 S2, S जीन आहे त्याचा, S जीन त्याचा आहे. स्टिग्मा कसा आहे, S1 S2 चा आहे. आणि मग S1 S2 च्या स्टिग्मा वरती जर S1 S2 असलेले पोलन ग्रेन पडले तर जर्मिनेशन होईल का? नो जर्मिनेशन. हा S2 पण जर्मिनेट होत नाही, S1 पण जर्मिनेट होत नाही. पहिलं एक्झाम्पल. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये S1 S2 चा स्टिग्मा आहे पण त्याच्यावर पोलन ग्रेन S3 आणि S1 चे पडलेले आहेत, तर काय होणार आहे? S1 जर्मिनेट होणार नाही, पण S3 मात्र दुसऱ्या प्लांटचा आहे, त्यामुळे जर्मिनेशन त्याचं अलाव केलं जाईल. आणि इथं S1 S2 चा स्टिग्मा आहे आणि S3 S4 चे पोलन ग्रेन असतील तर दोघांचंही जर्मिनेशन होणार. सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी म्हणतो आपण याला. सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. स्वतःच्याच फ्लावरचे पोलन ग्रेन स्वतःच्या स्टिग्मावर पडले तर जर्मिनेशन होत नाही, पण त्या स्पीसीजच्या दुसऱ्या फ्लावरचे पोलन ग्रेन पडले तर जर्मिनेशन अलाव केलं जातं. सो स्टिग्मा इज सेल्फ इनकम्पॅटिबल. यावर तुम्हाला MCQ विचारला जाईल, लक्षात ठेवा. आता आर्टिफिशियली आपण हायब्रिडायझेशन करू शकतो का? करतो. दोन सेपरेट प्लॉट मध्ये प्लांट पॅरेंटल प्लांट ग्रो करतो. त्यातला जो फिमेल पॅरेंट आहे फ्लावर बड तयार झाले की इमॅस्क्युलेशन करतो, बॅगिंग करतो आणि मग दोन्हीमध्ये क्रॉस पॉलिनेशन आपण घडवून आणतो. आर्टिफिशियल क्रॉसिंग आपण घडवतो आणि नवीन सुपेरियर व्हरायटीज आपण याच्या सहाय्यानं बनवू शकतो. हे आपल्याला पुढं एका चॅप्टरमध्ये डिटेल आहे. जसं इथं जर सांगायचं म्हटलं तर आर्टिफिशियल क्रॉस पॉलिनेशन मध्ये आपण काय करतो? दोन सेपरेट प्लॉट मध्ये त्या व्हरायटीज ग्रो करतो, पॅरेंट्स ग्रो करतो आणि फ्लावर बड अपीयर झाले की त्याच्यामधून अँथर्स काढून टाकतो, स्टॅमेन काढून टाकतो. त्यालाच म्हणायचं इमॅस्क्युलेशन फिमेल पॅरेंट मधून फक्त. आणि बायसेक्शुअल असेल तर त्याच्यानंतर इमॅस्क्युलेटेड फ्लावर्स आर कवर्ड बाय पॉलिथिन बॅग और पेपर बॅग कॉल्ड ॲज बॅगिंग. दोन्हीचे फ्लावर मॅच्युअर झाले की मग मेल प्लांट मधून पोलन ग्रेन ब्रशच्या साह्यानं काढून घ्यायचे, बॅग काढायच्या, फिमेल फ्लावरवरती डस्ट करायचे, क्रॉसिंग किंवा आर्टिफिशियल क्रॉस पॉलिनेशन त्याला आपण म्हणतो. आणि मग पुढच्या डेव्हलपमेंट झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे सीड्स मिळणार ते हायब्रिड सीड्स आणि ते कल्टिवेट करून आपण त्याच्यापासून सुपेरियर व्हरायटी बनवू शकतो. सुपेरियर व्हरायटी आपण बनवू शकतो.